जयशंकर. आज ही ज्येष्ठ शुक्ल द्वितीया परमपूज्य पांडुरंग आश्रम सोमांगल पुण्यतिथी या निमित्तानं आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यक्रमांतू तुमचं सगळ्यांगल स्वागत असं. सर्वप्रथम सभा प्रारंभ प्रार्थना, मागीर दीप नमस्कार, मागीर चांटिंग ऑफ श्री गुरुपादुका स्तोत्रम, followed by chanting of Shri Parijnan Trayodashi, and finally a talk by Shri Rajgopal Bharma. सद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शान्ति शान्तिः. दीप नमस्कारः. ओम नमो ज्ञानदीपाय शिवाय ब्रह्म तेजसे कविष्णु हररूपाय नमः श्री गुरुमूर्तये. अज्ञानध्वान्तपटल विद्वांसन दिवाकरान् सच्चिदानंद बोधैक सुधाम्बुदिकलानिधीन् आधिव्याधि भयग्रस्त प्रपन्न जनरक्षकान् वंदे बद्धांजलि श्रीमत्परिज्ञानाश्रमान् गुरून्. इलापातालनाकस्त पूजित श्री शिवेशितुः चरणाम्बुरुहन्यस्त मनोवाक्काय संभ्रमान् ईश्वरान् वेद वेदांग वेदांत ज्ञानिनान् धुरि छात्रवृंद सुखाधारान् भजे श्री शंकराश्रमान्. उपमा भाव महिमा जित सर्वारि मंडलान् सारस्वत द्विजवरैराराधित पदाम्बुजान् ऊर्जस्वलान् महामोह ग्राह ग्रासैक कर्मणि नमाम्यानन्दरूपान् श्री परिज्ञानाश्रमान् गुरून्. एकस्मिन् द्वितीये च ब्रह्मण्याविष्टमानसान् यमादियोग सम्पत्ति भ्राजमान् मुनीश्वरान् ऐश्वर्याद्यखिलार्तानां दायकान् करुणानिधीन् ईडे योगाम्बुदि क्रीडासक्तान् श्री शंकराश्रमान्. ओजस्विन्न सुतपसा द्वैताब्दि वडवानलान् स्वाङ्ग्रब्ज शरणो धर्तॄन् स्तौमि श्रीकेशवाश्रमान्. औपादिके कर्मगर्ते मोहित भ्रांत चेतसां समुद्धरण दौरेयान् वन्दे श्री वामनाश्रमान्. अंजसातमसः पारमनायासेन सर्वदा नृपशून्यतो नौमि कृष्णाश्रमयतीश्वरान्. अहं वन्दे मनोवाग्भ्यां पाण्डुरङ्गाश्रमान् मुहुः संस्तवैः पर्या भक्त्या विविधैर्भक्तिलक्षणैः करकञ्जभमास्तेषां वन्दे धर्मधुरन्धरान्. आनन्दरूपिण श्रीमदानन्दाश्रम सद्गुरुन् खब्रह्माविष्टहृदयान् द्वैतध्वान्त दिवाकरान् प्रशान्तान्तो परतान् परिज्ञानाश्रमान् नुमः. गरिमा दृश्यते येषां वेदान्तार्थनिरूपणे संविज्ञानतपोदीप्तान् निगमागमपारगान् संविद्देवी समासक्तान् श्रुत्यन्तपथदर्शकान् सद्यो जातान् नमाम्यत्र शङ्कराश्रमदेशिकान्. भोः पराक् स्वामिन् पराक्. श्री गुरुपादुका स्तोत्रम्. प्रणम्य संविन् मार्गस्थानागमज्ञान् महागुरून् प्रायश्चित्तं प्रवक्ष्यामि सर्वतन्त्र विरोधतः प्रमाददोषजमल प्रविलापन कारणं प्रायश्चित्तं परं सत्यं श्रीगुरोः पादुका स्मृतिः
यस्य श्रीपादरजसा रञ्जते मस्तके शिवः रमते सह पार्वत्या तस्य श्रीपादुका स्मृतिः यस्मै सर्वस्वमात्मानमप्येकवृत्तिभक्तितः समर्पयति सच्छिष्यस्तस्य श्रीपादुका स्मृतिः यस्य पादतले सिद्धाः पादाग्रे कुलपर्वताः कुल्फौ नक्षत्रवृन्दानि तस्य श्रीपादुका स्मृतिः आधारे परमाशक्तिर्नाभिचक्रे हृदाग्नयोः योगिनीनां चतुष्षष्टिस्तस्य श्रीपादुका स्मृतिः शुक्लरक्तपदद्वन्द्वं मस्तके यस्य राजते शाम्भवन्तु तयोर्मध्ये तस्य श्रीपादुका स्मृतिः अन्यत् सर्वं सप्रपञ्चं निष्प्रपञ्चा गुरो स्मृतिः तस्मात् श्रीपादुका ध्यानं सर्वपापनिकृन्तनं पालनात् दुरितच्छेदात् कामितार्थप्रपूरणात् पादुका मन्त्रशब्दार्थं विमृशन्मूर्ध्नि पूजयेत् श्रीगुरोः पादुका स्तोत्रं प्रातरुत्थाय यः पठेत् नश्यन्ति सर्वपापानि वह्निना तूलराशिवत् काशीक्षेत्रनिवासस्तव चरणजलं जाह्नवी श्रीगुरो नः साक्षात् विश्वेश्वरो नस्तव वचनतया तारका ब्रह्मबोधे त्वच्छ्रीपादाङ्किता भूरिह भवति गया त्वत्प्रसङ्गः प्रयागः त्वत्तोऽन्यत्तीर्थदेवः क्वचिदपि च वयं न प्रतीमः पृथिव्याम् श्री परिज्ञानाश्रम त्रयोदशी आनन्दाश्रम शिष्याग्रौ स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणौ वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् श्रीविद्योपासनोद्याने मायूरौ विभ्रमौ सदा यश्चक्रे तन्नुमो नित्यं परिज्ञानाश्रमं गुरुम् बाल्ये दीपनमस्कारे यस्य वैराग्यधीशिखा जज्ज्वालतं सदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् शिष्यान्तशोधने यद्वत् तद्वत् यन्त्रालिशोधने कौतुकै यस्य तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् भवरोगहरो यो भूत् शिवयोगपरो निशम् तं वन्दे सिद्धिसम्पन्नं परिज्ञानाश्रमं गुरुम् शुनि चैव समदृष्टा ज्ञानी त्यागमदृष्टये आसीद्यस्तन्नुमोहार्दं परिज्ञानाश्रमं गुरुम् सारस्वतजनप्रीतः सारस्वतसमर्चकः य आसीत् तं मुदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् विद्यावृद्धस्तपो वृद्धो वयो वृद्धाश्रयो बभौ यः कारुण्येन तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् योऽनुकर्तुं विभुञ्चक्रे विश्ववस्त्वालयङ्करम् वस्त्वागारन्नुमस्तं श्री परिज्ञानाश्रमं गुरुम् निर्मिमे निर्ममेन्द्रो यस्तवान् वेदान्तवासितान् गीतासक्तन्नुमस्तं श्री परिज्ञानाश्रमं गुरुम् कैवल्यसन्निकर्षत्वे तथाहङ्ग्रहचिन्तने यस्यासीद् वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् भक्तचेतो रथाध्यक्षो रथयात्रां महेशितुः यश्चक्रे तन्नुमोजस्रं परिज्ञानाश्रमं गुरुम् दुर्गन्निर्माय दुर्गायै स्वसर्गयोरुरोधतम् अपवर्गपदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् अपवर्गप्रदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् श्री श्री परिज्ञानाश्रमयतीश्वराणां तुर्याश्रमालङ्कृतिरूपकाणां स्तोत्रं पठेद्यः प्रयतः प्रणम्र प्राप्नोति पूर्णां करुणां गुरूणाम्। ओम श्री गुरुभ्यो नमः। ओम श्री भवानी शंकराय नमः।
ओम श्री मात्रे नमः. आयच्या ऑनलाईन कार्यक्रमांतून कोण कोण सहभागी जावन आसत की तांकां सर्वांकय म्हगेलो सप्रेम नमस्कार. आज म्हाका उगडास जातास आमगेल्या शतायुषी चंदावर मुक्ताबायका म्हगेलो प्रत्येक कार्यक्रमांतून कार्यक्रम सुरू जावचे 5 मिनिट फुडेची स्क्रीनार तिगल मुखदर्शन म्हाका जातालें. सो तिगल उगडासो भक्तिपूर्वक प्रीतिपूर्वक आदरपूर्वक कोरनु हांव म्हगेलो उपन्यास प्रारंभ करता. आज एक अत्यंत पवित्र दिवस. आमगेल्या दिव्य भव्य श्री चित्रापर गुरु परंपरेंतले अष्टम सद्गुरु श्रीमद पांडुरंग आश्रम स्वामी तांगल समाराधने दिवस. तांगल समाधी आमगो तस शिरालींतू आमगल चित्रापूर मठांत आस. पूर्वाश्रमांतू ते नगरकर आणि तांगल कालमान 1863 to 1915 अशी 52 वर्स आमगेल धर्मगुरु मोक्षगुरु मठाधिपती जावन ते विराजमान जावन आशिल्ले. आमगेल समस्त गुरु परंपरेंतल्या गुरुवर्यांक भगवद्गीता एक अत्यंत प्रिय आदरणीय ग्रंथ जावन आसा. भगवद्गीता आमगेल सनातन धर्माचे पाठ्यपुस्तक टेक्स्ट बुक म्हण आमी म्हणयेद. आनंदाश्रम स्वामी, परिज्ञानाश्रम स्वामी आणि तशीची आता आमगेल श्रीमद सद्योजात शंकराश्रम स्वामी भगवद्गीतेचे मस्त स्वाध्याय करतात आणि आमच करून घेतात. त्यामुळे आज हा मगल उपन्यासाक 3 श्लोक 17 अध्यायांतले घेतलेले आस. ते 3 श्लोक तुमकां दिल्लेले आस. सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सद्भाव पार्थ युज्यते यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असद इति उच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. अशी हे 3 श्लोक. अनादिकाल दोरन आम्ही प्रार्थना करता असती असतो मा सद्गमय. असत्य तावन सत खंय असकी थंय म्हाका आपन व्हर. गमय म्हण आपन व्हर. आपन व्हर म्हण आमी प्रार्थना करता ते देवा लागी आणि सद्गुरूंगे लागी. आता खंय तांणी आपन व्हरका आमकां आमगे डेस्टिनेशन सत ताजे रूप कसलें स्वरूप कसलें हे आमकां भगवद्गीतेंतून श्री कृष्णान सांगल्या. ओम तत् सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविध स्मृतः म्हण ह्या अध्यायांतून सुरवेक सांगेले आसा. देवाक ब्रह्मन एब्सोल्यूट ताका आमी ओम हे अक्षरान संबोधन करतात अथवा तत् अथवा सत अशी 3 ही जी अक्षर आसा ती ताजेने ब्रह्म निर्देशः वी इंडिकेट ब्रह्मन. आता आज सत तो मगल उपन्यासाचो विषय. असतो मा सद्गमय. लीड मी फ्रॉम असत टू सत. देन व्हॉट इज सत? सत म्हणा ताजे रूप कसलें. लीड मी फ्रॉम द अनरियल टू द रियल म्हण इतलें सांगले रे. आमकां ह्या सत शब्दांतून जे स्वारस्य आसा जे एक व्यापक अर्थ आसा तो आमकां कळल जायना. कृष्णान जे हांगा अर्थ सांगिल्ले आसा 7 अर्थ हे आमी समजून घेवंका. आणि हे 7 अर्थ जे आसा ती 7 मिनिंग्स हे 7 मिनिंग्स आमगेले विचार उच्चार आचारांतून अवतरीत जायशी अनुग्रह करी म्हण आमी देवा लागी आणि गुरु लागी गमय म्हणून हो शब्द प्रयोग करून प्रार्थना करतात. सत सप्तक 7 अर्थ असत हांगा. एक सद्भावे, दुसरो
साधुभावेच, तिसरं प्रशस्त कर्म, मागीर यज्ञ, तपः, दान, आणि लास्ट इज कर्मचैव तदर्थीयम. अशी 7 अर्थ हांगा कृष्णाने सत म्हणून शब्दाक दिलेलं आसा. हे 7 अर्थ जे आसा ते हे आम्ही आमगेल्या जीवनांतून विकसित जायशी प्रयत्न करता आणि ती साधना जावन आसा. ते प्रयत्नाची साधना जावन आसा. आता पहिला अर्थ कसला? सद्भावे. कृष्ण सांगता सद्भाव, सत अस, सद्भाव असं म्हण तू केन्ना तू सांगता, स्वीकार करता, दॅट इज द फर्स्ट मिनिंग. सद्भाव असं हे तू स्वीकार करता. कोण असं? देव असं. देव असं. आणि देव आशिल मी ती जीव असं, ती देव आशिल मी ती जग असं. ते देवागल अस्तित्व सत तो असं म्हणून आम्ही स्वीकार करता. हो पहिलं पाठू हे शिकवण आमकां कृष्ण हांगा दिता असं. उपनिषदान तुम्ही हेच सांगल्या. नचिकेताक यम सांगता अस्ति इति एव उपलब्धव्यः. देव असं म्हणूच तू स्वीकार करता. तशीच आणि इतलं व्यापक रीतीने तैत्तिरीय उपनिषदांत कल सांगल्या. असन्नेव स भवति असद ब्रह्मेति वेद चेत अस्ति ब्रह्मेति चेत वेद संतमेनम ततो विदुः. देव जरी ना म्हणतो म्हणता, देवागल अस्तित्व जरी तू स्वीकार करना, त्यावेळी तूंच असत जाता, तूंच शून्य जाता, तूंच तुका त्या देवा लागतावन कस्त मिळचशिले देणगी ताजेन वंचित जातो. तेमी ती असन्नेव स भवति असद ब्रह्मेति वेद चेत. असद ब्रह्म देव ना अशी जरी वेद चेत, अशी जरी तू समजून घेता, असन्नेव स भवति तोच असत जाता. अस्ति ब्रह्मेति चेत वेद, देव असं म्हण जरी तू स्वीकार करता, संतमेनम ततो विदुः. ताज्यांतून ते अस्तित्व अत्यंत प्रफुल्लित जातं, विकसित जातं, व्यापक जातं. त्यामुळे ते सत, साधुभाव, सद्भाव हे आम्ही सुरवेक स्वीकार करता. हे असं म्हण आम्ही हे जे स्वीकार करचे देवागल अस्तित्व हक्काच आम्ही श्रद्धा म्हण म्हणतात. ती श्रद्धा, श्रत म्हणलं ट्रुथ, धा म्हणलं धारण करचे. ट्रुथ बेअरिंग कॉन्शियसनेस ताका आम्ही श्रद्धा म्हण म्हणतात. आणि ही श्रद्धा कशी? इट शुड बी टोटल. वी शुड नॉट बी एग्नॉस्टिक्स. देव असं म्हणून आमकां खंडित ना, देव ना म्हणून खंडित ना. म्हणल्यार संपूर्ण आस्तिकूय नाही, संपूर्ण नास्तिकूय नाही, अशी मध्यंतुलेक त्रिशंकू ही अवस्था जी आसा ताका एग्नॉस्टिक म्हणतात. आणि इंग्लिशांतून देर इज एन एग्नॉस्टिक प्रेयर. एक फनी, एक विनोदात्मक एक प्रेयर आसा, एग्नॉस्टिकल प्रेयर. एग्नॉस्टिक कशी प्रे करता? ओ गॉड, इफ देर इज ए गॉड, सेव माय सोल इफ देर इज ए सोल. म्हणजे देव असं हे तर खंडित ना, जीव असं, आत्ममगल असं हेवंय तर खंडित ना. अशी नाही, संपूर्ण सद्भावे देव असं म्हणून आम्ही स्वीकार करता. देव असं म्हणून आम्ही स्वीकार केल्यार एकल जाता. ए यंगस्टर, ए कॉलेज गोईंग बॉय और ए गर्ल, दे कॅन आस्क दिस क्वेश्चन. देव असं म्हणून हांव स्वीकार केलें, हाऊ डू आय बेनिफिट फ्रॉम दॅट? द आन्सर इज, देव असं म्हणून आम्ही स्वीकार करचे एक स्विच ऑन केलं म्हणके. इन्फ्रास्ट्रक्चर पुरा असं, फॅन असं, लाईट असं, सगळं असं जाल्यार जोपर्यंत हांव स्विच ऑन करना लाईटाचे म्हाका प्रकाश मेळना. जोपर्यंत हांव स्विच ऑन करना फॅनाचे म्हाका वार मेळना. तशीच जोपर्यंत हांव देव असं तागल अस्तित्व मगल मुखारे, मागशी, उंचारे, तोग्गो सर्वत्र तो व्यापक जावन आसा. आणि ताज्यांतूच हांव आशिल्लो, आतां असं आणि मुखारी हांव आसतलो. ही जी श्रद्धा जरी हांव बाळगून घेतल्यार, that Shraddha becomes a channel, that Shraddha becomes a medium through which देवागल अनुग्रह, देवागल आशीर्वादू आणि ताणे कलकल दिवचेस म्हाका तागेले गुण, शांती, प्रेम, आनंद इत्यादी हे मज्जांतू
प्रवाहित जावच्याक साध्य जाता. श्रद्धा अस्तित्व स्वीकार करचे, सद्भाव देवागेल अस्तित्व पूर्णतया मनपूर्वक स्वीकार करचे म्हळ्यार एक स्विच ऑन केलं म्हणके. आणि हे पुरा देवागेल जे गुण आसा ती देव कशें आसा, प्रेम स्वरूप, शांती स्वरूप, आनंद स्वरूप, ज्ञान स्वरूप इत्यादी इत्यादी. ही सर्व व्हॅल्यूज, स्पिरिच्युअल व्हॅल्यूज म्हण आम्ही खंयच्या म्हणटा ती, ही आमच्यांत येवच्याक साध्य केन्ना जाता when I establish a rapport with him, when I establish a link, a connection with him. And what is that connection? Acceptance of his existence. देव असं, नास्तिक जावचे नाही, एग्नॉस्टिक जावचे नाही, असता. दिस इज द फर्स्ट मीनिंग सद्भावे. दुसरं अर्थ साधु भावेच्या. साधु भाव, साधु मीन्स गुड. साधु भाव आमच्यातून हे साधु भाव विचारांतून, उच्चारांतून आणि आचारांतून येवंका. आम्ही सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् म्हणतात. दिस इज साधु भाव इन अवर विचार. सगळ्यांक बरें जावं, कोणय दुःखी जावचे नाका, सगळे आनंदाने शांतीपूर्वक आसवती. दिस इज साधु भाव इन विचार. सो साधु भाव आमच्यातून, आमगेल विचारांतून, तशीच उच्चारांतून. उच्चार आमगेल जे एकमेका लागे आमी उलयता ते आमगेल कम्युनिकेशन, दिस ऑल्सो शुड बी गुड, इट शुड बी स्वीट. सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात म्हणतात ते. गोमटे करनो आम्ही व्यवहार करता. दॅट गुडनेस मस्ट बी देअर इन अवर स्पीच ऑल्सो. दासबोधांतून समर्थ रामदास म्हणतात ते, जिव्हे पाशी आहे सूत्र, जगामध्ये जगन्मित्र जिव्हे पाशी आहे सूत्र. हे जगांतून सर्व लागी, हे जगान जरी सर्व लागी आम्ही प्रीतीपूर्वक आसका म्हण जाल्यार ते सूत्र कोणाला असं, जिब्बे लागे असं. जगा माझी जगन्मित्र जिव्हे पाशी आहे सूत्र. आम्ही जीभ कशी वापरता ते ताजेर हुंदून असं. तेमी ती आमगे हे साधु भाव, दिस गुडनेस मस्ट बी देअर इन अवर थॉट, विचार, इन अवर स्पीच, अँड तशीच आमगेल ऍक्शन्स, इन अवर डीड. हे साधु भाव तिन्नींतूय आसतात. विचार, उच्चार, आचार. गुडनेस, we have to be good, we have to do good. And Swami Vivekananda says, to do good and to be good, this is the whole of religion. What is religion? Religion म्हळ्यार कसलें? हो आत्मसंस्कार जो जाता, आणि ते संस्कार आमी जावन do good and be good. To do good and to be good, this is the whole of religion. So, हो साधु भाव आमच्यात आमी हाडका, गमया आम्ही प्रार्थना करता ती. साधु भावाचे लक्षण भगवद्गीतेंतून कितकी कड दिलेले आसा. 13 अध्यायांतून अमानित्वम, अदंबित्वम म्हण इत्यादी सांगिल्ले आसा. तशीच 12 अध्यायांत अखेरीक अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रो करुण एवच इत्यादी लक्षण जी सांगिल्ले आसा ती. मग मोगाच भक्तागेल लक्षण कसले म्हण कृष्ण सांगता. ही जी लक्षण साधु भावाचे लक्षण जावन आसा. हो साधु भाव आमच्यातून विकसित जावं. साधु भाव कशे आसा? मनाचे श्लोकांतून एक 4-5 श्लोकांतून समर्थ रामदास जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा म्हणून वर्णन करता. साधु भाव, साधू सत्पुरुष गुरुवर्य आमगेले कशे आसा ते? दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जगी दासपाळू. तया अंतरी क्रोध संताप कैंचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जगी दासपाळू. तागेल अंडर कोण तागेल सेवा इत्यादी करता ते, परिचर्या करता ते, मेड सर्वेंट इत्यादी तांतलाग तो कशी गोमटायन व्यवहार करता हे पुरा. तया अंतरी क्रोध संताप कैंचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सो असलो हो साधु भाव आमकां आम्ही प्राप्त करून घेवच्याक प्रयत्न करता.
कर्नाटकांतू वीरशैव संप्रदायांतू बसवेश्वर म्हणून एक व्हड जावन गेलेलं असं तुम्ही नाव ऐकून असं पुरो. वीरशैव संप्रदाय लिंगायत म्हणतात तांकां. व्हड संत जावन गेले ती आणि तांगेल वाक्य तांकां वचन म्हण म्हणतात ती वचनಗಳು कन्नडाने. अक्क महादेवी अल्लम महाप्रभू आणि तशीची बसवेश्वर तागेले एक वचन असं अत्यंत प्रसिद्ध वचन ते पण कन्नड ಗೊತ್ತಸ they will understand. तो म्हणता ಕಳಬೇಡ ಕೊಲಬೇಡ ಕುಸಿಯ ನುಡಿಯಲು ಬೇಡ ಮುನಿಯಬೇಡ ತನ್ನ ಬಣ್ಣಿಸಬೇಡ ಇತರರ ಹಳಿಯಲು ಬೇಡ. ಇದೇ ಅಂತರಂಗ ಶುದ್ಧಿ, ಇದೇ ಬಹಿರಂಗ ಶುದ್ಧಿ, ಇದೇ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವನ ಒಲಿಸುವ ಪರಿ. व्हेरी शॉर्ट एक फॉर्म्युला म्हणून दिलेलं असं. कळबेड चोरी करू नका, अपहरण करू नका दुसऱ्यांगेल वस्तू, कळबेड ಕೊಲಬೇಡ ಹಿಂಸೆ करू नका, ಹುಸಿಯ ನುಡಿಯಲು ಬೇಡ ಪಟ್ಟಿ ಉಲ್ಲು ನಕ, ಮುನಿಯ ಬೇಡ ಕೊಪ್ಪು ನಕ, ತನ್ನ ಬಣ್ಣಿಸಬೇಡ आत्मप्रशंसा आपणा गेलेची श्लाघना आपणा गेलेची कौतुक कोरचे हे कोर नका. इतरर हळियलू ಬೇಡ दुसऱ्यांगेल निंद कोर नका. इದೇ अंतरंग शुद्धी, इದೇ बहिरंग शुद्धी. हे जरी आम्ही हे गुण संपादन करूक प्रयत्न केले रे, हेंची अंतरंग शुद्धी आणि बहिरंग शुद्धी आणि आमगेल इष्ट देवाक प्रसन्न कोरची रीती म्हळ्यार हीची म्हणून बसवेश्वर सांगता. दिस इज साधू भाव. ओम असतो मा सद्गमय. दोन्ही अर्थ देवाने आणि सद्गुरूने आमका आपण हुरका खंय. पहिल जो अर्थ फेथ, टोटल फेथ. देव असं तगल अस्तित्व संपूर्ण स्वीकार करणं देवागेल अस्तित्व तुची हांव असं कशी तरंग एक समुद्रांतू आशिले असं आणि मुखारी असता. तशीच आम्ही वी लिव्ह, मूव अँड हॅव अवर बिईंग इन ब्रह्मन, इन गॉड. थंय म्हाका आपण हर गमय. आणि दुसरं अर्थ साधू भावेच्या. तिसरं अर्थ प्रशस्त कर्म. व्हॉट इज प्रशस्त कर्म? प्रशस्त व्हेरी लॉडेबल, प्रेज वरती कर्म ताका प्रशस्त कर्म म्हणून म्हणतात ते. खंयची कर्म मागशी, कर्म हांगा अर्थ ऍक्शन. कल कर्म गो म्हणतात आमी तशी नाही. कर्म ऍक्शन. खंयची कर्म मागशी, खंयची ऍक्शन आम्ही करता ती ताजे मागशी सत्यसाई बाबान सांगेल पंचशील, सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा. असं की खंयची कर्म हे 5 व्हॅल्यूज इन्स्पायर्ड बाय दिस 5 व्हॅल्यूज असत की त्या वेळार दॅट कर्म बिकम्स लॉडेबल, प्रेज वरती. इट बिकम्स प्रशस्त कर्म. खंयची कर्म मागशी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हाजेने पीडित जावन हांव खंयची कर्म करता, देन इट बिकम्स इट्स ऑपोजिट. प्रशस्त कर्म ते जायना. त्यामुळे आम्ही प्रशस्त कर्म करका, चांग कर्म आम्ही करका. आजकाल आम्ही खंयच्या सोशल सर्व्हिस म्हणता ती, समाज सेवा म्हणता ती, दॅट इज प्रशस्त कर्म. आता इस्कॉनाक गेले अक्षय पात्र स्कीम आसा, त्या स्किमाक आम्ही देणगी दिता ती म्हणले की. आणि तशीची खंयचे स्कॉलरशिप्स इत्यादी दिवचे, दान धर्म इत्यादी करचे. ऑल दिस इज प्रशस्त कर्म. आमगेल जो धर्म आसा त्या वैदिक धर्माक डेफिनेशन कल दिल्या. इष्टापूर्तात्मको धर्म. धर्म हाका 2 डायमेन्शन्स आसा ती, 2 आयाम, 2 डायमेन्शन्स. वन इज इष्ट अँड अनदर इज पूर्त. पूर्त केन्ना आमी करता ते त्या वेळार इष्ट केलेल्याची पूर्ती जाता, फुलफिलमेंट जाता. पूर्त फुलफिल्स इष्ट. सो इष्ट आणि पूर्त दोन्ही मेळून धर्म म्हणून म्हणतात ते. व्हॉट इज इष्ट? इष्ट मीन्स याग, यज्ञ, होम इत्यादी करचे. इज्या म्हळ्यार याग, यज्ञ इत्यादी करचे. दिस इज इष्ट. बिकॉज वेद कालांतू
आमगेल संस्कृती यज्ञ प्रधान जावन आशिल्लें, उपासना यज्ञ प्रधान जावन आशिल्लें. अनेक नमुन्याचे होम, अनेक नमुन्याचे यज्ञ इत्यादी करचे. दिस इज इष्ट. बट ओनली इष्ट आमी जरी केलें, देन अवर धर्म बिकम्स वन साइडेड, एकदेशी जाता. इट शुड बी सप्लिमेंटेड. पूर्ती करता खंयच्याने ताका पूर्त म्हणटा ते. अँड व्हॉट इज दॅट पूर्त? टुडे what we call as social service or social amelioration, that is purta. Vapi kupa tadagani devatayatanani cha annachhatra dharmashala हे पुरा पूर्त म्हणून घेता. फुडल्या कालांतू वाहन सौलभ्य नाशिल्लें. ह्या किडतावन एकडे वचका म्हळ्यार चमकून वचका आशिल्लें. मग पिज्जाने काशी यात्रा केलेली खंय चमकुनूची विठ्ठल गांवांत काशी वचका म्हळ्यार यू कॅन इमॅजिन चमकुनूच वच्चे. वाहन सौलभ्य ना असले वेळार ते प्रयाणिकांक दणू जालता वेळी दोनपाराचे एकडे बयसून आनी तांणी केलं हाडलेलें आसता ते अल्प उपहार हे घेवचे खातीर अनुकूल जावंक म्हळ्यार खातीर आमगेले अनादिकाल धोरण आमगेले म्हालगडांनी कल सांगिल्लें आसा. वापी कूप तडागांनी बाह्य आनी सरोवर तळे इत्यादी निर्माण करचे. आनी तशीच देवतायतनानीच्या सन सन हळ्ळी येता की एक एक सान गुडी आसता, एक एक देवस्थान आसता, हेचे कल्चरल सेंटर देवस्थान. आनी तशीच तांकां बयसूक सावट मेळतले तसले रूख वृक्षारोपण करचे. वटवृक्ष, अश्वत्था रूख, आंब्या रूख, पणसा रूख इत्यादी खंयचे रूखाने आमकां सावट मेळूक आमकां सादी जाता. त्या सावटां बयसून त्या प्रयाणिकांनी तागेलो दण परिहार करून घेवेद. तशीच अन्नछत्र धर्मशाला हे पुरा पूर्त म्हणून घेता. सो इष्ट आणि पूर्त. इष्ट इज कॉम्प्लिमेंटेड. इष्ट मीन्स याग यज्ञ. पूर्त हे पुरो सोशल वेलफेअर स्कीम्स हे दोन्ही केदन येता. इष्टपूर्तात्मको धर्म हाका धर्म म्हणून म्हणटा ते. सो प्रशस्त कर्म म्हळ्यार हे पुरो आतां सांगिल्लें. आतां आमगेल्या स्वाम्यां गेल्या मार्गदर्शनांत आमकां तसं कितली प्रशस्त कर्म जाता. असं अनेक नमुने स्कीम्स रुरल गांवांत हळ्ळयेंत आशिल्ले बायलांगेल खातीर तशीच बाकी लोकां खातीर अनेक नमुन्याचे आयोजन आमगेल्या स्वाम्यांनी केलेले आसा फॉर द अपलिफ्ट ऑफ द रुरल पीपल. दिस इज प्रशस्त कर्म. प्रत्येक कंपनीन सुद्धा तांणी थोडे तांगेल बजेटांत तांणी एक विंगड दवरता ते फॉर सच सोशल स्कीम्स. आणि हे प्रशस्त कर्माची आम्ही केन्नाय करका म्हणून आमकां मनाचे श्लोकांत समर्थ स्वामी समर्थ आमकां सांगता ती. जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे. खंयचे कर्म केल्यार आमकां छिची चितू करता ती लोक तसलं कर्म करू नका. जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे तसलं ते प्रशस्त कर्म नाही. ते गिव अप ऑल सच वर्क. जनी वंद्य what the people will like, appreciate, praise, तसलं ते कर्म करता. that is प्रशस्त कर्म. कबीरा गेले एक अत्यंत प्रसिद्ध दोहा असा. कबीरा जब तुम पैदा हुआ जग हसे तुम रोए. कबीरा जब तुम पैदा हुआ जग हसे तुम रोए. ऐसी करनी कर चलो तुम हसे जग रोए. आम्ही केदना उपजता ते आम्ही रडताच उपजता ते. आणि जरी एक चेडू रडना त्यावेळी डॉक्टर कशीपणी कोरनो रड ऐश करता त्या वेळार ते समज जन्म झालो म्हणून अर्थ. तो कबीरा जब तुम पैदा हुए तुम रडला जग हसे तुम रोए. ऐसी करनी कर चलो तुम हसे जग रोए. असलं आम्ही कर्तव्य आमगेल क्रिया आमगेल कर्म आमगेल जीवन अशी आम्ही व्यतीत करता की आमगेल उगडास
नंतर जालतं की सकडान कोरका. दिस इज प्रशस्त कर्म. आता ताजी नेक्स्ट येता यज्ञ, तपस आणि दान. यज्ञे स्थिती ही, दाने तपसी स्थिती ही आणि दाने स्थिती ही. हे तिन्ही यज्ञ, तपस आणि दान ह्या तिन्हींतून स्थिती ही अर्थात निष्ठा हा काय सत म्हणतात. यज्ञे स्थिती ही सत, तपसी स्थिती ही सत, दाने स्थिती ही सत. यज्ञ यज्ञ म्हळकुटले आम्ही अश्वमेध याग इत्यादी ಹೊರೊಡ್ಡ कल्पन कोरका म्हणना. भगवद्गीतेंतू यज्ञ म्हणलं शब्दाची व्याख्या अत्यंत सुलभ सरळ सिंप्लिफाय केलेलं असं कृष्णाने. जपयज्ञ, ज्ञानयज्ञ इत्यादी सिंप्लिफिकेशन केलेलं असतं. यज्ञ म्हणलं समर्पण भावना घेऊन आम्ही कल करतात ते दॅट इज यज्ञ. समर्पण भावनेने आम्ही कंचे काम यत करोषी यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. खंचे आम्ही कार्य आमगे दैनंदिन डेली आमगे काम सुपुर त्या जालतं की आम्ही ईश्वर अर्पण बुद्धीन केले रे. दॅट बिकम्स यज्ञ. यज्ञे स्थिती ही सत इति उच्यते. आनंदाश्रम स्वामींनी तांगेल आशीर्वचनांतून पंचमहायज्ञ हा विषय घेऊन मस्त पंता त्यांनी आशीर्वचन दिलेलं असं आणि ते हांव ऐकलेलं असं. विठ्ठल गावांतून वर्सा 2 पण येताले, षष्टीक तरी येतालेची अशी तांगेल आशीर्वचनांतून मस्त पंता त्यांनी सांगचे आशिल्ले पंचमहायज्ञ आज जालतं की आम्ही प्रत्येक ग्रहस्थाने कितले साध्य असं ताका अनुकूल जायशी अनुरूप जायशी ताणे आचरण कोरका म्हणून. आता महायज्ञ म्हणलं कुठले आमकां हो भयंकर शब्द म्हणून मी लेखू फावस ना. इट इज अ व्हेरी सिंपल कॉन्सेप्ट. व्हॉट इज पंचमहायज्ञ? देर आर 5 पिलर्स विच सपोर्ट अवर एक्झिस्टन्स. हे समग्र आमगे लोकाक आधार स्तंभ जावन 5 तत्व असते. देर आर 5 एंटिटीज आणि हे 5 तत्वांक आम्ही कृतज्ञतापूर्वक आम्ही कसं दिता ते दॅट इज यज्ञ. पंच म्हणजे 5 पिलर्स विच सपोर्ट आमगेले मॅनकाइंड आमगेले एक्झिस्टन्स. हांकां आम्ही कृतज्ञता अर्पण करचें इन ए व्हेरी सिंपल वे. उगडास करून कृतज्ञता समर्पण करचें. दिस इज महायज्ञ. आनंदाश्रम स्वामींनी सांगचे आशिल्लें. देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ आणि भूतयज्ञ अशी ही 5 महायज्ञ म्हणून घेतात ती. व्हॉट इज देवयज्ञ? प्रत्येक घर सान 1 रूम किचनाची घर असू पुरो जाल्यार वासऱ्यांतून अथवा खंय पूण एक सान देवागेल फोटो दवरून थंय दूदाक दवरची एक व्यवस्था ही गृहिणी ते करता. सो दूदाक दवरचें, फूल माळचें, एक उजबत्ती जळोवची, एक दीव जळोवचो, एक त्वमेव माता च पिता त्वमेव अशी एक तशी 2 श्लोक 2 स्तोत्र ताका इद्रार म्हणचे, एक आरती करची आणि पांय पडचें. दिस इज देवयज्ञ. देवाक आम्ही प्रीतीपूर्वक उगडास करता. इथं म्हणलं देव असतील मिती आम्ही असता ती. देव ना जाल्यार आम्ही खंय तावनो. देव आसता ते मिती आम्ही असता ती. सो ही इज द मोस्ट सपोर्टिव्ह एंटिटी. सो देवा गेले उगडास करचें प्रितीने. दिस इज देवयज्ञ. होडोड्ड कलेक व्हड देवाक उगडास का म्हणना. व्हॉट इज एसेन्शियल इज रिमेंबरन्स. व्हॉट इज एसेन्शियल इज रिमेंबर हिम. ताका उगडास करून ऑफिस वचपच फुडें पांय पण आमी जरी वचगली त्वमेव माता च पिता त्वमेव एक गोतशिले 2 श्लोक. दिस इज देवयज्ञ. देन कम्स ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञ म्हळ्यार वेदव्यासू, वाल्मिकी, वसिष्ठ इत्यादी महापुरुषांनी तशीची संतांनी तांगेल वाङ्मय स्पिरिच्युअल लिटरेचर आमगेल खातीर बरोवन दवरलेलें आसा. आमगेल खातीर म्हणून तांणी आध्यात्मिक साहित्य आमकां सोडलेलें आसा. दॅट इज अवर हेरिटेज, दॅट इज अवर लेगेसी. तांतूंत एक पुणी
वन पार्टिकल म्हणून एक थोडं अंशपुणे जरी हांव डेली स्वाध्याय करना, then I am ungrateful. I don't deserve that legacy, that heritage. वेद वाचका हे कोणाकय साध्य ना, उपनिषद कोणाकय साध्य ना. आमकां खंयची भाशेंतून आमकां समजून घेवपाक साध्य जाता. इंग्लिश, कन्नड, खंयची भास जी आसा त्या भाशेंतून संतांनी बरयलेलें सत साहित्य थोडेपणी आमी डेली स्वाध्याय केल्यार दॅट बिकम्स ब्रह्मयज्ञ. ज्ञानेश्वरी, दासबोध, आमगेल चित्रापुर, गुरुपरंपरा, चरित्र, अथवा इंग्लिशांत जाल्यार रामकृष्ण मिशन, चिन्मया मिशन आनी कितली इंग्लिशांत अनुवाद केलेले स्पिरिच्युअल लिटरेचर बुक्स आसा ती भगवद्गीतेचेर इत्यादी इत्यादी. हातूंत थोडेपणी जस्ट अ पार्टिकल ऑफ दॅट स्पिरिच्युअल लोर जरी आमी वाचता ती, दॅट इज वी आर पेईंग आमगेले एक डेट म्हणके वी आर showing our gratitude to those masters. आमगेल खातीर हें पुरो सोण वचगेलें ती ताजें आमकां लक्ष ना अशें जावं नये. सो एक्सप्रेशन ऑफ अवर ग्रॅटिट्यूड टू द स्पिरिच्युअल मास्टर्स, सेंट्स. तुलसीदासाने रामचरित मानस बरयल्या. तशीच प्रत्येक भाशेंतून संतांनी विंगड विंगड वाङ्मय, स्पिरिच्युअल वाङ्मय, आध्यात्मिक वाङ्मय दवरलेलें आसा, सोडलेलें आसा. ताचो आमी स्वाध्याय करचे. दिस इज ब्रह्मयज्ञ. देन कम्स पितृयज्ञ. मातृदेवो भव, पितृदेवो भव. आवसु बापूसु मलगडी तांगेल आमी मनपूर्वक आमी तांकां पळोवन घेवंक. दे शूड नेवर बी मेड टू फील अनवॉन्टेड. दे शूड नेवर बी मेड टू फील कोणेय ना, आमकां कोणेय ना म्हण असलें मनाचें दॅट स्कॉर्चिंग लोनलीनेस दे शूड नॉट फील. सो कोण आमचेर डिपेंड जावन आसा, परतंत्र जावन आसा ती, तांकां तांगेल जिवमानांतून तांगेल आमी सेव करची. अशी एक जेवण खाण दिलें, दॅट इज नॉट इनफ. वी मस्ट टॉक टू देम. इन सो मेनी हाऊस होल्ड्स वी मे फायंड एल्डर्स, तांकां जेवणा वेळार मेड सर्वेंट हाड जेवण दिता, तान्य दिता, बट नोबडी टॉक्स टू देम. They are just left to fend for themselves in a corner of the house. Not this. This is not the way. They should be made to feel they are wanted, that they are precious. तांकां ती घरपण आयल्या घराक अशी एक आमकां फिलींग तांकां येवंका. सो तांणी जिवंत आसतना आमी तांगेल सेव करचें. दिस इज पितृयज्ञ. केवल तांणी दिवंगत जाले नंतर आमी गांव जेवण दिवन 12 दीस साजर केल्यार दिस इज नॉट द वे. श्रद्धया दीयते यत तत श्राद्धम इति अभिधीयते. श्राद्ध म्हळ्यार शब्द अर्थ कसला, श्रद्धेने तूं कसो दिता ताका श्राद्ध म्हणटा ते. सो जिवंत आसतना तांकां पळोवन घेवचें. यू मेक देम फील दे आर वॉन्टेड. अँड सिमिलरली केन्ना ते दिवंगत जाता ती तांगेल उगडास करून तांगेल तिथी केन्ना येता एक वयसा पान भायर दवरचें. तांगेल उगडास करून तांगेल फोटोक पांय पडून फुलां इत्यादी ते फोटो इद्रार दवरून एक्सप्रेस अवर ग्रॅटिट्यूड. दॅट इज पितृयज्ञ. देन कम्स मनुष्य यज्ञ. मनुष्य यज्ञ अर्थात प्रत्येक समाजांतलो एक व्यक्ती आणि अनेक व्यक्ती, ही इज इंटररिलेटेड, ही इज इंटरकनेक्टेड. Each one is dependent on the other. Symbiotic relationship म्हणता ते. सगळ्यांनी तांगेल परीने तांगेल क्षेत्रांतून काम करता ती, त्या मिती आमगेल जीवन सुसूत्र जाता. आता आमी कापड, आमी क्लोदिंग आमगेले आसता. फॉर दॅट क्लोदिंग हाऊ मेनी पीपल स्ट्राइव, हाऊ मेनी पीपल लेबर. फॉर एवरीथिंग दॅट वी एन्जॉय there are thousands who are working in their own specialities तांगेल फील्डांतून. त्यामुळे ते मनुष्य यज्ञ म्हणा ए स्पिरिट ऑफ लिव्ह अँड लेट लिव्ह, ए स्पिरिट ऑफ गिव्ह अँड टेक. ही जी भावना दवर घेवन सगळ्यां लागीं घुमटे करून आसचें. परस्परम भावयंतः. कृष्ण आमकां भगवद्गीतेंत एक फॉर्म्युला दिता, एक सूत्र दिता. परस्परम भावयंतः श्रेय परम अवाप्स्यत.
एकमेकांक सांभाळ घेवन तुम्ही तुमगेले बरेपण करून घेया ती कृष्ण भगवद्गीतेन सांगता. म्हाका कोणागेले हंग ना म्हणतले मूर्ख लोक. आम्ही खंयची जेवता ती आम्ही वाट्यांतले वाण घेतल्या ते तयार जावंक आमकां मेळका तिर जावन हाऊ मेनी हँड्स आर वर्किंग. द क्लोथ दॅट आय एम वेअरिंग, हाऊ मेनी हँड्स आर वर्किंग. एनीथिंग अँड एव्हरीथिंग विच मेक्स माय लाईफ प्लेझेंट. कितले की काम करता असो ते थाउजंड्स ऑफ पीपल तेमी ते सगळ्यां लागी घोमटे करून आसचें. दिस इज मनुष्य यज्ञ. सगळ्यां लागी प्रितीन आसचें, कुसडपण न्हय. सगळ्यां लागी घोमटे करून आसचें. दिस इज मनुष्य यज्ञ. अँड देन कम्स भूत यज्ञ, देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्य यज्ञ आणि भूत यज्ञ. आमगेल संस्कृतींतून वैदिक संस्कृती आम्ही हेजे सब ह्युमन क्रिएशन म्हणटा ती मृग पक्षी कीट पतंग तांगेल सुद्धा आम्ही उपेक्ष करणी. काळ्याक वायस दिता ती, गायीक गो ग्रास म्हणटा ती, गायीक दिवच्याक गो ग्रास म्हणटा ती. तशीच सुण्याक आम्ही दिता ती ताका कुक्कुर बली म्हणटा ती. कुक्कुर संस्कृतांतून सुणे. तशीच फुडल्या काळांतून नेलार बसून जेवचे आशिल्ले. आम्ही जे वाण घेतिल्ले आसा ते वाण घेतिल्ले शिताचेर मुय्यान येव नये. मुय्य डॅम्प असले रे, जमीन जरी डॅम्प आसा मुय्य इत्यादी येता ते आमगेल पन्नारे ते मुय्यान येव नये म्हणून कितें सुरवेगच एक मुल्यांतून थोडे शिताकण घालचे अँड कीप देम एंगेज्ड. दिस इज नोन एज पिपीलिका बली. पिपीलिका मीन्स अँट. सो आमगेल्या सब ह्युमन आमचे पशी कनिष्ठ योनींतून जे आसता ते मृग पक्षी कीट पतंग तांगेल सुद्धा आम्ही विसरना तेले आम्ही तांकां दिता ती. तर्पण दितना माळा अमासे इत्यादी ते तर्पण दितना तांगेलोय आम्ही उगडास करता ती आणि तांकां आम्ही उद्दाक तांगेल नाव घेवन आम्ही अर्पण दिता ती. इदम अर्घ्यम दत्तम न मम म्हणून. सो दिस इज भूत यज्ञ. सो यज्ञे स्थिती ही सत इति उच्यते. स्थिती ही ते स्थिती म्हळ्यार तिन्ही काही अप्लाय करता. यज्ञे स्थिती ही, तपसी स्थिती ही, दाने स्थिती ही. सो हे 5 महायज्ञ आनंद आश्रम स्वामीन सांगिल्ले की आधुनिक काळांत जाता की आम्ही हे आचरणेंत हाडू जाता आमकां कशें अनुकूल जाता त्या नमुन्याचेर. मेन थिंग इज एक्सप्रेशन ऑफ ग्रॅटिट्यूड टू दीस 5 पिलर्स of our existence, that is yajna. And then comes tapas, austerity. Tapas, penance. What is tapas? Swecha purvaka, not under compulsion, not under pressure of anybody. Swecha purvaka, willingly यत्न हवा थोडे कष्ट सहन करता, काय क्लेश सहन करता ताका तपस म्हणून म्हणता ती. स्वेच्छापूर्वक काय क्लेश सहन करचे. दिस इज नोन एज तपस. चारी दिक्काक उज्ज लावन उंचारे सूर्य दनपारा वेळो असले नमने तपश्चर्या करता म्हणून कृष्ण सांगना. कृष्णाने 17 अध्यायांतूंची 3 नमने तपस सांगिल्ले आसा. मानसिक, कायिक आणि वाचिक हे 3 नमने तपस कृष्णाने सांगिल्ले आसा. ते 3 नमने तपस जरी आम्ही आचरणेंत हाडल्यार तपसी स्थिती ही हे जाल्लें. वॉट इज 3-fold तपस कृष्णान जे सांगिल्लें आसा तें केल्लें. फर्स्ट इज शारीरिक तपस. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्यते. हाका शारीरिक तपस म्हणून म्हणता ती. देव द्विज गुरु प्राज्ञ. देव द्विज म्हळ्यार ब्राह्मण, गुरु आणि प्राज्ञ म्हळ्यार वेल लर्नड पर्सन, एनलायटन्ड पर्सन. हांगेल आधार उपचार करचे. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम. शौचम क्लेनलीनेस, अंतरंग शुद्धी बाह्य शुद्धी इत्यादी.
आर्जवम स्ट्रेट फॉरवर्डनेस, रुजुत्व. आर्जवम अर्थात स्ट्रेट फॉरवर्डनेस. दिस इज नोन एज देवद्विज गुरु प्राज्ञा पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यम, ब्रह्मचर्य, अहिंसा च शारीरम तप उच्यते. हे जरी आम्ही आचरणेन थाळल्यारी हाका बॉडीली ऑस्टेरिटी, शारीरिक तपस म्हणून म्हणतात ते. दिस इज इन द 17th chapter, verse number 14 भगवद्गीतेन. Then verse number 15, वाचिक तपस, तपस through the speech. What is that? अनुद्वेगकरम वाक्यम. असलं वाक्य आम्ही उल्लोन का, त्या वाक्य उलयतना म्हाकाय उद्वेग जावं नये अथवा ऐकतलोय उद्विग्न जावं नये. उद्विग्न means provoke. I should speak in such a way that the listener is not provoked. Nor do I speak in a condition I am provoked. तशी नाही. अनुद्वेगकरम वाक्यम मला घुमटाय रे. It should be a very sweet expression. Anudvega. There should be no udvega. There should be no provocation. Anudvegakaram vakyam. वाल्मिकी गेल्या रामायणांतू वाल्मिकी रामाक आणि हनुमंताक मधमध्येंतू एक विशेषण दिता, वाक्य विशारद म्हणून. ए व्हेरी पिक्युलियर एडजेक्टिव्ह. आम्ही संगीत विशारद, साहित्य विशारद, नाट्य विशारद असलं म्हणे विशारद ऐकल्या. वाक्य विशारद. वाल्मिकी says Rama was a वाक्य विशारद. Hanuman is a वाक्य विशारद. Means what? उल्लोंच पशु फुडा तो आलोचन कोण उलयता अशी उलयता की ताजेने कोणाय उद्विग्न जावं नये, प्रोवोक जावं नये, एक्साइट जावं नये. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम ट्रुथ प्रिय हितम च यत. And that truth must be priya and hita. That truth must be spoken sweetly and it should be beneficial to the listener. स्वाध्याय, स्वाध्याय करचे हांव तावळ सांगेल म्हणके ब्रह्मयज्ञ खंयचेय पुणी इन एनी लँग्वेज वॉट्सएवर एक आध्यात्मिक साहित्याचे थोडेपुणी अभ्यास करचे, थोड्यांची एक स्टडी करचे एव्हरी डे. दॅट इज वाचिक तप. स्वाध्याय अभ्यासन, अभ्यास करचे. वाङ्मयम तप उच्यते. दिस इज द ऑस्टेरिटी ऑफ द स्पीच. सुरवेक जे सांगितले देवद्विज गुरु प्राज्ञ पूजन, इट इज ऑस्टेरिटी ऑफ द बॉडी. नाउ कम्स द थर्ड वन. व्हाट इज मानसिक तपस? दिस इज वर्स नंबर 16 इन चॅप्टर नंबर 17. मन प्रसादः. मन केदनाय प्रसन्न दवरचे. ऑलवेज सिरीन. मन करारे प्रसन्न म्हणत नाही तुकाराम. सर्व सिद्धींचे कारण. मन करारे प्रसन्न. मन प्रसन्न दवरते. अशी नाही की केदनाय रोडगोज म्हणतात नाही, तशी नाही. मन करारे मन प्रसाद. मन प्रसन्न दवरचे. आता आम्ही पूज करतचे आमकां प्रसाद मिळता. मठांतू देवळा आमकां प्रसाद मिळता. व्हॉट डज दॅट प्रसाद सिंबलायज? द प्रसाद आमकां जे मिळता, सेवेक कोण नाव दिलेलं असतं आणि येऊन प्रसाद घेऊन का म्हणतात ते. दॅट प्रसाद इज मेंट टू इंड्यूस प्रसाद इन अस. आमच्यात ती प्रसन्नता येऊन का, तो प्रसाद येऊन का. प्रसाद मीन्स प्रसन्नता. प्रसाद असतो प्रसन्नता. केदनाय सिरीन कंटेंटेड लुक, दॅट इज प्रसन्नता. प्रसाद. तो प्रसाद आमकां यावा म्हण खातीर जावन आमी आशीर्वाद देवाक आमी घेता, ती तो प्रसाद आमी घेतना. सो मन प्रसाद सौम्यत्वम. सौम्य असचे केदनाय थंड शांत. मन प्रसाद सौम्यत्वम. मौनम जाल तेतून म्हणटा मौन असचे, बडबड्यांचे ना. मौनम. आत्मविनिग्रह. कंट्रोल ऑफ अवर ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय. सेल्फ कंट्रोल. भाव संशुद्धी ही. आणि आमगेलो भाव शुद्ध असका. भाव संशुद्धी ही इति एतत् मानसम तप उच्यते. भाव संशुद्धी म्हणकले आमच्या भावना तावळा सांगले सद्भाव म्हण.
भाव समशुद्धी सगळ्यांक बरें जावं, सगळ्यांक सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आपनुयात्. दिस इज भाव समशुद्धी. अशी आमगेल मन केन्नाय बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हण के प्रार्थना करचे हंतस इन दॅट मोड, देन इट इज मानसिक तपस जाल्लें. सो असले हे मानसिक तपसी स्थिति ही सत इति उच्यते. यज्ञे स्थिति ही सत, तपसी स्थिति ही सत. एंड देन कम्स दान. दान करचें. दान करचें हाचे बद्दल तैतरी उपनिषदांतूं इतले एडवर्ब्स दिलेले आसा, ती क्रिया विशेषण दिलेले आसा ती. I think this is the only text in the world where so many adverbs are given for the single act of giving. दिवचे. ते दिवची म्हळ्यार ही जी क्रिया जी आसा त्या क्रियेक विशेषण कितले दिल्यात पळयात तुमी. तैतरी उपनिषदांतूं हें सांगल्या. श्रद्धया देयम, अश्रद्धया अदेयम, श्रिया देयम, ह्रिया देयम, भिया देयम, संविदा देयम. देयम म्हळ्यार दिवंका. कशी दिवंका? श्रद्धया देवम, श्रद्धेन दी. हांगा श्रद्धेन दी म्हळ्यार अर्थ कसला? ताज्यांतूं तो देव आसा, देवागेल अस्तित्व कशी मज्जांत आसा, अंतर्यामी जावन तशी ताज्यांतूय आसा. असलं म्हणजे एक आउटलुक भावना दवन घेवन श्रद्ध दवन घेवन तूं दी. श्रद्धया देयम, अश्रद्धया अदेयम. तुक जरी अशी मनांत श्रद्ध हाडूंक जायना जाल्यार तूं दिने जाल्यार तेगे अड्डिना. बट दिवचे आसल्यार श्रद्धया देयम, श्रद्धेन दी. अश्रद्धया अदेयम. श्रिया देयम. श्रिया म्हळ्यार हात सोण. तुका कितले साध्य आसा तितले तूं दी. हात सोण दी. तुका जरी 100 रुपये दिवंक काम तुका जरी साध्य आसा, तुका ते 100 रुपये दिले मी तुका कलें जायना तुका. यू विल नॉट सफर. देन डोंट सेटल फॉर 2 rupees or 1 rupee. श्रिया देयम. तुका कितले साध्य आसा तितले मुक्त हस्तान दी. ह्रिया देयम. ह्री, HREE, ह्री, modesty. Give with modesty, give with humility. ह्रिया देयम. भिया देयम. भिया म्हळ्यार भय. हांगा what is the relevance of that adverb भिया देयम? आज देवागेल अनुग्रह मलगड्यांगेल आशीर्वाद. आज हांव I am in the position to give. God forbid I must not be at the receiving end in my next birth or in this very birth. I must not land in a situation where I must go with a begging bowl and say देही देही. अशी जाऊ नये. देवागेल अनुग्रहाने आज म्हाका साध्य आसा. तसली अवस्था म्हाका येवं नये. हे एक ट्रेपिडेशन, एक भय. भिया देयम. Last but not the least, संविदा देयम. Give mindfully, give consciously. दिता आसतना कोणाक दिता आसता, तो कोणाक दिता आसत तो सत्पात्र की, whether he is eligible to receive it, or हम अपात्र दान करता आसा, undeserving हम दान करता आसा. सो हे पुरो विचारपूर्वक, माइंडफुली, कॉन्शियसली, एब्सेंट माइंडेडली नाही अशी हे दी. देयम दी. इतले एडवर्ब्स दिलेले आसता ती. And there is a Englishan, there is a proverb. God loves the adverbs more than the verbs. God loves the adverbs more than the verbs. दिल है होय. तो देव त्या पळयना. दिल म्हण तितले कशी दिल तो है. ते दितना एक अहंकारान दिल की, एक उपेक्षा करून तात्सार बुद्धीने कोणाक दिता आसा तागेल बदल एक जुगुप्सा, एक डिस्गस्ट, एक इन्फिरियरिटी फीलिंग घेवन हांव कोण की व्हड असले फीलिंग आणून दिल की with that Shraddha, the same divine presence which is in me is also in him. अशी दिल. So देव त्या पळयत खंय. God loves the adverbs
हाऊ द मोडॅलिटी ऑफ युअर ऍक्ट ऑफ गिव्हिंग त्या पळयत देव, अँड नॉट मियरली गिव्हिंग. गॉड लव्स द ऍडवर्ब्स मोर देन द वर्ब्स. सो दिस इज यज्ञे तपसी दाने च स्थिती सत इति उच्यते. हा सत म्हणतात ते. अँड द लास्ट श्लोक सेज अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम क्रिया कृतम च यत असत इति उच्यते पार्थ न च तत् प्रेत्य नो इह. हे जे हांव तुका सांगलें यज्ञ तपस आनी दान, हें तूं कशी कोरका. तूं जरी श्रद्ध नातिल्लें केल्लें, without Shraddha if you have performed, under somebody's pressure you have performed, or just for showmanship, एक तुगल कौतुक पब्लिकान कोरका म्हण खातीर जावन एक आडंबर पूर्वक हें जरी तूं केल्लें, त्या वेळार ताजे प्रयोजन तुका हे लोकांतूय मेळना, परलोकांतूय मेळना. अश्रद्धया हुतम, हुतम मीन्स होमांत घालचें, आहुती दिवची. अश्रद्धया हुतम दत्तम दान, तपः तप्तम तपस तूं केल्लें, कृतंचयत ऑर एनिथिंग एल्स वॉट एवर यू हॅव डन, हें जरी अश्रद्धेन जरी तूं केल्लेलें आसा, दॅट इज असत. कोर्ण जालता की ते कर्णातील मणकेची इट इज ए बिग झिरो, इट इज ए सायफर, तेमी श्रद्धापूर्वक कोरका. सो दिस इज सप्तभंगी सत, सत सप्तक, 7 nuances, 7 shades of सत. तो असतो मा सद्गमय. आम्ही देवा लागी प्रार्थना करता ती, गुरु लागी प्रार्थना करता ती, म्हाका आपोवन व्हर, खंय आपोवन व्हर. हे जे 7 तात्पर्य, 7 अर्थ जे सत शब्दाचे दिलेले आसा, हे 7 अर्थ मगल जीवनांत तूं अवतरीत जावं. Let them percolate into my thought, speech and deed. This is the prarthana, gamaya, upon her. Opposite of these 7 values, that is asat. So asatoma, from that bankruptcy of values, thointon maka upon her, where all these 7 values are flourishing, they are blooming. Thoy maka upon her. हीच प्रार्थना आज आम्ही पांडुरंगाश्रम स्वाम्यांगेल्या चरण कमलांतूं करता आसती. पांडुरंगाश्रम स्वाम्यांगेल्या समाराधने दिवसू. सो तांतल्याग आम्ही हीच प्रार्थना आज सर्व करता आसती. हे सत्य हे जे आसा ते सत तत्व आमच्यांतूं, आमगेल विचारांतूं, आमगेल उच्चारांतूं, आमगेल आचारांतूं विकसित जावं, प्रफुल्लित जावं. लेट इट कम टू ब्लूम इन अवर थॉट, स्पीच एंड डीड. ही प्रार्थना आम्ही करता ती भगवान शंकर देवा गेल्या अनुग्रहाने, आशीर्वादाने, आमगेल गुरु परंपरेल्या अनुग्रहाने, आशीर्वादाने, आणि आमगेल सद्योजात शंकराश्रम स्वामी गेल्या अनुग्रहाने, आशीर्वादाने हे सत्य हे जे आसा आमच्यांतूं पूर्णतया आमगेल जीवनांतूं येवं म्हूण प्रार्थना करून मग हो उपन्यास संपन्न करता. धन्यवाद. जय शंकर. सभा समाप्ति प्रार्थना हावंच करता. नंदन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवी मेस्तु प्रसन्नोस्तु गुरुः सदा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति.